नमस्कार. सकाळ हिंदवी स्वराज्य मराठी हिंदुत्व बातमीमध्ये अंकुश पाटे यांचं हार्दिक स्वागत. आज आपण प्रभाग क्रमांक 162 मध्ये धराडीचे उमेदवार अंकुश पाटे आहेत. मागे पण त्यांनी निवडणूक लढवली होती भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर. आज अंकुश पाटे एक असं व्यक्तिमत्व आहे 162 मध्ये की दिवस रात्र मायबाप जनतेला मतदार राजांसाठी ही व्यक्ती झटत असते. अंकुशजी, तुम्हाला दांडगा अनुभव आहे. तर ही निवडणूक ही दुसरी निवडणूक आहे तुमची. ही निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? आता हे निवडणूक कशा पद्धतीने पाहता हे तर प्रत्येकाला माहिती आहे निवडणूक कोणत्या प्रकारे चालली आहे. मी तर ही निवडणूक जनतेसाठी पाहतो आणि जनतेच्या सेवेसाठी पाहतो आणि बाकीचे लोक कोणत्या पद्धतीने पाहता हे सर्व जनतेलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. या 162 मधला जो मतदार राजा आहे तो पिसलेला आहे. जुने जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी वैतागलेले आहेत. इथं मोठी समस्या अंकुशजी तुम्हाला माहिती आहे की पाण्याची समस्या आहे. 4 इंचाची पाईपलाईन असतानाही 12 इंचाची पाईपलाईन येण्याची आवश्यकता होती का? फक्त पाण्याच्या समस्या हे दाखवून फक्त लोकांबरोबर पाण्यासंदर्भामधलं राजकारण करायचं हा प्रकार ह्या ठिकाणी सुरू आहे. पाणी हे लोकांची गरज आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे हे त्याच्यावरती जीवन आहे. मग पाण्याची अडवणूक करायची आणि मतं मागायची हा प्रकार ह्या ठिकाणी सुरू आहे आणि वेगळी पाईपलाईन घ्यायची गरज नसतानाही फक्त फंड वापरायचा कसा आणि लोकांना दाखवायचा की आम्ही काम केलं आहे आणि पाण्याचा त्रास द्यायचा हा प्रकार चालू आहे. त्याच्या एक जोडून प्रश्न त्याच्या संदर्भातच आहे की ज्या कार्यालयामध्ये आपण बसलो तुमच्या, हे कार्यालय मायबाप मतदार राजांसाठी वर्षाचे 12 महिने आणि 365 दिवस हे कार्यालय चालू असतात. पण काही तथाकथित जे या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरले त्यांनी पैशाचा महापूर त्यांच्याकडे आहे असल्यामुळे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक आहे आणि तुमचं कार्यालय 24 तास चालू असतं. आम्ही बघितलेलं स्वतः मी सर्वे करत असताना. तर तुम्ही मतदार राजाकडून काय अपेक्षा करता आणि तुम्हाला का या मतदार राजाने निवडून द्यायचं? त्याच्या मतदार राजालाही माहिती आहे की 2016 पासून अद्यापर्यंत आपलं कार्यालय सुरू आहे आणि या कार्यालय अंतर्गतामध्ये मतदारांची असणारी जी कामे आहेत ह्या कार्यालयामधून होतात आणि मग ते निवडणुकीमध्ये इलेक्शनमध्ये त्यांचं नाव टाकण्यापासून राशनिंग ऑफिस, BMC, SRA आणि कलेक्टर कार्यालयापासून पर्यंत जे काही कामं त्यांची असेल, मग ज्येष्ठ नागरिकांची कामं असो, पेन्शनची कामं असो, हँडिकॅपची कामं असो, या कोणाला हँडिकॅप आहे त्यांना कृत्रिम पाय बसवणं, कृत्रिम हात बसवणं हा सुद्धा प्रकार आपण ह्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. म्हणजे हे कार्यक्रम आपण इथून नियमितप्रमाणे राबवत असताना आणि लोकांनाही माहिती आहे की आपण कोणत्या प्रकारे ह्या ठिकाणी कार्यक्रम राबवला आहे. आता त्या जनसामान्यांना मतदारांना विचार करायचा आहे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे. जे धन घेऊन अचानकमध्ये येत आहेत आणि एक 15 दिवसांचे ऑफिस खोलून उघडून बसतायत आणि पैशाच्या जोरावरती निवडणूक लढवण्यासाठी ते तयार होत आहेत. तर अशा लोकांना निवडायचं की आपल्याला वर्षानुवर्ष जो भेटणारा व्यक्ती आहे, जो कार्यालय सुरू आहे अशा व्यक्तीला निवडून द्यायचं. अंकुशजी, या चांदोली विधानसभेमध्ये आपण बघितलं असाल, तुम्हाला पण दांडगा अनुभव आहे. आपण फिरत असतो जनसामान्य लोकांमध्ये. राजकीय पुढारीच्या सत्ताधारी राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात जर कोणी तक्रार जर केला तर येलवाडचे इमारत आणि कारखाने विभाग हा विभाग त्यांच्या घराला नोटीस लावतो. याकडे आपण कसं बघता? कारण की राजकीय पुढारी ह्यांनी एलवाडवरती आपला दबदबा ठेवलेला आहे आणि अधिकारी त्यांच्या अधीन आहेत. म्हणून राजकीय पुढारीच्या विरोधात जर कोणत्याही प्रकारची तक्रार झाली तर तो राजकीय पुढारी समोरच्या व्यक्तीला कसं दाबायचं त्याचं ते निमित्त शोधत असतो आणि त्याप्रमाणे BMC अधिकाऱ्यांना हाताने धरून तो त्या व्यक्तीवर दबाव आणून त्याला सरेंडर करायचा प्रयत्न करतो. हा प्रकार ह्या ठिकाणी सुरू आहे. दुसरी महत्त्वाची विषय असा आहे की इथं जे पुनर्विकास चालू आहे तर जे दलाल लोक या विभागामध्ये आहे 162 मध्ये आपण पण अनेक वेळा आव्हान केलेलं आहे.
व्हिडिओ बनवलेत आपण पण सोशल मीडियावर आलाय की दलालापासून सावधान. इथं जे दलाल आहेत राजकीय पुढाऱ्यांचे उजवे डावे दलाल आहेत ते लोक एका रूमचे 2-2 रूम करून अंकुशची रूम पास करून घेतात. त्या संदर्भात आपण लढताय. आम्ही बघितलंय कलेक्टर ऑफिस असेल, SRA असेल, म्हाडा असेल, आपण लढताय. पण ती लढाई तुमची कुठपर्यंत आली मग आपल्या मतदार राजांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून समजून द्या. पहिली गोष्ट अजून एक मी लोकांना सांगू इच्छितो. ह्या ठिकाणी महत्त्वाचे 3 उमेदवार आहेत. काँग्रेसचा आहे आणि प्लस पूर्व काँग्रेसचा आहे आणि पूर्व काँग्रेसचा आहे. जे 2 पूर्व काँग्रेस आहेत त्यांचं मूळच काँग्रेस आहे. मग इतर पक्षाचं नाव घेणं मला बरोबर वाटत नाही. ते त्यांचं मूळच काँग्रेसी आहे तर मी इतर पक्षाचा बोलू शकत नाही. हा एक प्रश्न. आणि त्याच्यामध्ये जो एक व्यक्ती आहे जो माजी नगरसेवक, जो झोपडपट्टी सर्वेक्षण अंतर्गतामध्ये त्यांची जर फाईल उघडून पाहिलात तर तुम्हाला ते त्यांचा किती मोठा हात आणि ते कोणत्या प्रमाणे आहेत या त्यांनी किती घरांजवळ जाऊन पाठीवर उभे राहिले हे प्रत्येकाला दिसेल. आपण मागे या जो ब्रिज आता झाला आपल्या सफेद पुलला त्या ब्रिजसाठी पण आपण लढा दिलेला होता. तुमचा आरोप होता सरळ की याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे करोडो रुपयाचा. तर तो लढा तुमचा कुठपर्यंत आलाय? पहिलं तर जगन्नाथ मंदिर, पाईपलाईन रोड जगन्नाथ मंदिर ह्या ठिकाणी जो बनवण्यात आलेला जो ब्रिज आहे हा ब्रिज 9 कोटी म्हणजे 9 करोड 81 लाखाचा दाखवण्यात आलेला आहे. तो ब्रिज 9 करोड 81 लाखाचा आहे का ह्याबाबत मी प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे की ह्या ब्रिजची चौकशी करण्यात यावी, ह्या ब्रिजचं लॅब टेस्टिंग करण्यात यावं आणि हा ब्रिज खरोखर 9 करोड 81 लाखाचा आहे का ह्याचं पूर्णपणे तुम्ही निवारण करण्यात यावं आणि लोकांना प्रसिद्ध करण्यात यावं. खरोखर हा या ब्रिजची एवढी किंमत आहे का? इथे 1 ते 1.5 करोडमध्ये तो ब्रिज आपण पाहिल्यावर दिसण्यात येतो. तो ब्रिज 9 करोड 81 लाखाचा दाखवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सफेद पुलचा ब्रिज हा 6 महिन्याचा कालावधीमध्ये ब्रिज तयार झाला पाहिजे होता. तिथं आज 5 वर्ष होत आहे. आता 5 वर्षामध्ये ह्या ब्रिजसाठी किती वेळा फंड पास केला ते शासनाने या प्रशासनाने प्रसिद्ध करावं. मतदार राजाने मतदार मायबाप राजाने जर तुम्हाला एकदा संधी दिली तर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पहिली 5 कामं या 162 मध्ये आपण कोणती करार जी प्रथम नागरिकांसाठी आवश्यकता आहे? पहिली गोष्ट तर पर्यावरणाचा विषय फार महत्त्वाचा आहे. दुसरी स्वच्छतेचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि पर्यावरणात ध्वनी प्रदूषणाचा विषय आहे. त्या कारणाने लोकांचं जे शारीरिक जे आरोग्यदायक आहे हे धोक्यामध्ये ह्या ठिकाणी आलेलं आहे. ह्याच्यावरती मी महत्त्वाचं काम करेल. त्याचप्रमाणे गल्लीमध्ये चालताना जे लादीकरण दाखवण्यात आलेलं आहे ते लादीकरण वर्षानुवर्ष चालतच आलेलं आहे. त्याचं होतच राहणार आहे पण ते चांगल्या पद्धतीचं व्हावं ह्याच्यावर काम करेल. दुसरी गोष्ट की लोकांना ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं मैदान नाही आहे, ना गार्डन नाही आहे, ना कोणता जॉगिंग ट्रॅक नाही आहे, ना वयस्कर लोकांना बसण्या उठण्यासाठी कोणतीही व्यवस्था ह्या ठिकाणी नाही. त्याच्यावरती मी पूर्णपणे लक्ष देईल. त्याचप्रमाणे सर्वात मोठा प्रश्न असा आहे की शिक्षणाचा. महानगरपालिकेची इथे मराठी शाळा आहे आणि मराठी शाळा ही 70 वर्ष जुनं आहे. पण जुनी शाळा असून त्या शाळेचा कोणत्या प्रकारचं डेव्हलपमेंट नाही आहे. ती शाळा कलेक्टर लँडवरती असून त्या शाळेचं कोणत्या प्रकारे डेव्हलपमेंट नसताना त्या शाळेचं डेव्हलपमेंट करण्याची मी मागणी करेल. ती शाळा कमीत कमी 8वीपर्यंत व्हावी आणि इंग्लिश मिडियम व्हावी की जेणेकरून गरीब जनसामान्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिकू शकतात बिना फीचे. शेवटचा प्रश्न, जे आपल्या इथं शौचालयाचं पुनर्बांधणी झालेल्या शौचालयामध्ये काही दलालांनी घरं बांधले त्या संदर्भात आपण विभागमध्ये पत्रव्यवहार केला आहे का करणार आहात? शौचालयाचा तर फार मोठा घोटाळा आहे आणि अशी लोक ज्या ठिकाणी शौचालय जागी त्यांनी जी घरं बांधलेली आहे तर उद्या मला निवडून जाण्याच्या नंतर तिथं शौचालय असेल तर घर दिसणार पण नाही याची मी शाश्वती देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की टॉयलेट क्लिनिंग ह्या नावाखाली साफसफाईच्या नावाखाली फार मोठा घपला ह्या ठिकाणी होतोय. टेंडर हजम केलं जात आहे. संतोष जाधव नामक व्यक्ती जो टेंडर घेतो 162चा आणि एकही टॉयलेट साफसफाई करत नाही आणि तसे टॉयलेट ठेवतो आणि त्याचा फार टेंडर हजम करतात लोक. दत्तक योजनेमध्ये पण अंकुशजी मोठा घोटाळा आहे. दत्तक योजनेमध्ये दत्तक वस्तीमध्ये अनेक दत्तक वस्ती या बोगस आहेत. त्या संदर्भात आपण काय करणार आहात?
नाही नाही, दत्त वस्ती बोगस येत नाही, होत नाही. कारण दत्त वस्तीप्रमाणे जे काही संस्थेला नंबर लागतो त्या संस्थेला ती दत्त वस्ती दिली जाते. परंतु दत्त वस्तीत ज्याला लागते तो वेगळा म्हणून आणि चालवणारा वेगळा म्हणून ह्या ठिकाणी असतात. म्हणून लोकांची कामं बरोबर होत नाही. कारण की ज्याला संस्था लागली जाते तो व्यक्ती तिथं काम करायला येत नाही. तो कोणत्या तरी एका व्यक्तीला बसवतो आणि त्याच्याकडनं काम करून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोकांची कामं होत नाही आणि ह्याकडे घनकचराने लक्ष देणं गरजेचं आहे. एकदम उत्स्फूर्त अशी मुलाखत 162चे तरुण तडफदार आणि लोकांच्या एक झोपडपट्टीचा विषय पण अंकुशजींना घ्यायचा आहे. अंकुशजी, झोपडपट्टीविषयी काय तुमचं मत आहे? सफेद पूल ते दरीमरी सुभाषनगर आणि आनंद मोहन ह्या ठिकाणपर्यंत झोपडपट्टी आहे आणि हा साकेनाका क्षेत्र आपला आहे आणि साकेनाका क्षेत्राचं गाव आहे मोहिली आणि मोहिली गावामध्ये दरीमरी सफेद पूल आणि हा साकेनाका क्षेत्र येतो. जर साकेनाका क्षेत्र हा डेव्हलपमेंटमध्ये येतोय तर सफेद पूल क्षेत्र डेव्हलपमेंटमध्ये का नाही? ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लँडिंग नाही ना टेकऑफ नाही, विमान उतरणं नाही ना विमान उडणं नाही. मग ह्या ठिकाणी ह्या झोपडपट्टीचं जागेवरचं पुनर्विकास का होऊ शकत नाही? ते होऊ शकतं, मग का केलं जात नाही? तर आमची इच्छा आहे, माझी अशी इच्छा आहे की इथल्या लोकांचा पुनर्विकास ह्या जागेवरतीच व्हावा. आम्हाला प्रीमियर ह्या ठिकाणी जायचं नाही आहे. कारण प्रीमियर हे ठिकाणी पाठवायचं असेल तर पहिला त्या प्रीमियरच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर रिपोर्ट आम्हाला दाखवायचा. त्या बिल्डिंगचे वय काय आहे, त्या बिल्डिंगचं डेव्हलपमेंट होऊ शकतं का, त्याचा APSI पूर्ण वापरला आहे का? आणि माझ्या मते जर APSI पूर्ण वापरला आहे त्याचं पूर्ण रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही आणि त्याचं वय पण आता कमी प्रमाणात राहिलेलं आहे. म्हणून आम्हाला त्या अशा वयस्कर बिल्डिंगमध्ये आम्हाला जायचं नाही आहे आणि आमची इच्छा आहे की आम्हाला ह्या ठिकाणी आमच्या ह्या जागेवरती पुनर्विकास व्हावा ही शासनाकडे मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही लढा देणार. एक तरुण तडफदार आणि ज्याला दांडगा अनुभव आहे, 162 मधलाच नाही, चांदोली विधानसभेमधला दांडगा अनुभव आहे. आपण आमचे बघितलं तर त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी पूर्ण त्यांच्या ज्या भावना होत्या, व्यथा होत्या, त्यांच्या म्हणजे मतदार मायबाप मतदार राजांच्या त्या आपल्या समोर त्यांनी मांडलेल्या आहेत. नक्कीच अंकुशजी, आम्ही तुमच्या सोबत आहात. या लढ्यामध्ये जर तुम्हाला कुठं आयुष्यात वाटली तर नक्कीच तुमचा एक प्रकाश तुमच्यासाठी तुमच्या अखेला धावून येईल. पहिला पण आलो, आता पण येईल. आणि माझी मतदार राजांना विनंती आहे की अंकुश पाटे सारख्या व्यक्तिमत्वाला एक तरुण तरफदार ज्याला दांडगा अनुभव आहे, कोणाला लिहिता येत नाही असे पण उमेदवार आज आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहेत. पण एक दांडगा अनुभव आहे, आम्ही म्हणजे अहोरात्र मेहनत करणारा हा व्यक्तिमत्व, याला आपण निवडून देऊया. त्यांची निशाणी आहे सूर्यफूल आणि त्यांचं बटन आहे 11 नंबरवर. आपण जाऊन अंकुश पाटे यांना भरघोस मताने आपण विजय करूया. 15 तारखेला 16 तारखेला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषणा केली पाहिजे. 162 मधून अंकुश पाटे नगरसेवक म्हणून घोषणा झाली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. आणि अशा व्यक्तीला आपण निवडून द्या. कॅमेरामॅन विशाल कुबलचा, मी श्री प्रकाश रघुनाथ सावंत, सकाळ हिंदवी स्वराज्य मराठी हिंदुत्व बातमी, सफेद पूल, अंकुश पाटे यांचे कार्यालय.